एक महिला पुरुषाच्या बरोबरीने काम करणारी महिला म्हणता येईल. पण एवढ्या प्रसिद्धीला जायला असं आम्हाला तर वाटलं नाही. आता तर काय नवीन निघतोय, 4 भाषेत निघतोय. पहिलं महाराष्ट्र पुरता मर्यादित राहील. तर एक जण असा आला की तो राजकारणी माणूस बघितला असाल, काशीनाथ शेडजी. हा, तो एकदम राजकारणी माणूस. त्याने काय केलं, एक घर फोडलं आमचं हॉस्पिटलमध्ये. त्यावेळेला भाऊ मला तू मला भेटायला काय की त्यांनी येऊन ह्याचं मंदिर आहे, ह्याचं मंदिरात येऊन शपथ घेतली की बाबा मी ह्यातला एकशे ठेवणार नाही, तुझ्या शक्तीपूर्वक सांगतो. आणि ज्यावेळी ते शरण जात होते त्यावेळी सगळे गावकरी किंवा सगळेजण म्हणत होते की जाऊ नका शरण तुम्ही. हा बरोबर आहे, तेवढी माया होती त्यांच्यावर. आणि त्याच्यानंतर त्यांचं काहीच मागं न येणं किंवा काही झाले ते न कळणं, त्याच्याबद्दल काय चर्चा झाल्याची किंवा चालते अजून? यशवंतराव चव्हाण साहेबांनी फसवलं ते काय आहे, त्याच्यावरती कुणाची तक्रारच झाली नाही त्या पिक्चरवरती. परत मग त्याचं नव्हतं होतं राग विष्णू बाळा पाटलांचा किंवा अण्णा बाळा पाटलांचा. त्यावेळेला जर तो राग नसता तर फक्त पाय तुटून सगळं थांबलं असतं. पोलीस प्रशासन सुद्धा आपणना भेट होतं. शरण गेल्यानंतर त्यांचं काय झालं, कसं आयुष्य झालं, पुन्हा त्यांचा संपर्क शासनाकडे माझी एक मागणी आहे. आता विष्णू बाळा पाटील आहेत नाही, तुमच्याकडे रेकॉर्ड पण नाही, तुमच्याकडेच नाही, ठेवणाऱ्याकडेच नाही रेकॉर्ड, आणि मागताय तुम्ही काय आम्हाला?